तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज कुठलीही रेसिपी असणार नाही आहे, कारण आज थोडीशी तब्येत म्हणजे ठीक नव्हती. त्यामुळे म्हटलं आज जरा रेसिपीला सुट्टी देऊया, कारण सकाळी यांचा डब्बा, नंतर रेसिपी, नंतर संध्याकाळचं जेवण आणि आधीमध्ये इकडे तिकडे काय तर होतच होतं. त्यामुळे आता म्हटलं आजच्या दिवस तरी एक दिवस तरी आपण आता सुट्टी घेऊया. जानूला म्हटलं मी बाकीचं आवरते, तोपर्यंत तू देवपूजा करून घे. ती देवपूजेला बसली तोपर्यंत म्हटलं मी पिल्ल्यांना जरा दूध घालून येते. तर हे बघा, मी रात्रभर आंबे भिजत घातले होते, कारण ना हे एकदम गरम असे आंबे होते. पेटीतनं काढले की हाताला एकदम गरम लागायचे. त्यामुळे मी असे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेत, जेणेकरून आता सकाळी खाता येतील. वरती गेले तोपर्यंत ही तर माझी वाटच बघत होती, कारण ही 9 वाजले होते आणि यांना तर खूप भूक लागली होती. रात्रभर मी यांना कोंडून ठेवते, खाली सोडत नाही, कारण आपल्यामुळे शेजाऱ्यांना त्रास नको म्हणून त्यांना मी दिवसभर खाली नाही सोडत. ते त्यांना मी वरतीच कोंडून ठेवते. तरी रात्रीचं मी त्यांना सोडलं ना 10 मिनटासाठी बाहेर खेळण्यासाठी, कारण ते आता लई खेळकरू झालेत आणि कोणाचं तर चप्पल आण, कोणाचं तर धुण्याचा ब्रश घेऊन ये असं करतात. मुलांनी त्रास नाही दिला ना, पण तेवढा त्रास आता ही देतात. तर कोणाला जर ही हवी असतील ना तर प्लीज सांगा हां, कारण 3-3 आता ही पिल्लं सांभाळणं माझ्यासाठी ते अशक्य आहे. खाली आली तोपर्यंत कपडे लावायचे होते. कपडे जरी मशीनला लावत असले तरी ते सगळे नीट लावावे लागतात, तरच ते मशीन चांगलं धुतं. इकडे जानूची पूजा होत आली होती आणि अगदी छान सुंदर प्रकारे अशी तिनं पूजा केली होती. तिला म्हटलं तुझी पूजा झाली आहे तोपर्यंत चल आपण बागेला थोडंसं पाणी घालूया, कारण अर्णव नव्हता. अर्णव गावी गेलेला आहे. 8 दिवस झालं तो श्यामलच्या माहेरी गेला आहे रियासोबत, आणि त्याला छान तिकडं करमतं. त्यामुळे ह्या बागेला पाणी घालण्याचं काम त्याचंच होतं. त्यामुळं बागेला पाणी नाही आहे, झाडं अशी वाळल्यासारखी दिसत होती. म्हटलं जानूला चल तू आणि मी घालूया पाणी. तर इकडे जवळ पाणी घालायला गेले ना त्यावेळेला असलं छान वाटत होतं, कारण निसर्गरम्य वातावरण वाटत होतं. हिरवीगार झाडं असं आणि सावली त्यांच्या खालची, तर अगदी छान असं वाटत होतं. इकडे पेरूचं झाड बघा, पेरूला तर अगदी 100भर पेरू लागलेत. आता ते लहान आहेत त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीत, मोठे झाले की तुम्हाला नक्की दाखवेल. आणि या अर्णवची खेळणी तर सगळ्या बागेतनंच आहेत. सुट्टी पडल्यापासून तो अगदी त्या बागेतनं हललेला नाही आहे. कुठे माती काढ, कुठं काढ. आता त्याला म्हणून सांगितलेलं की मी हा कोबा तेवढा राहिला करायचा, कोबा पण तेवढा आता उकरून घे बाबा. हे कढीपत्त्याचं झाड बघा, जे रोज मी जेवणात वापरते, इथूनच नेते मी. आणि ताजा अगदी टवटवीत घातला की भाजीला एक वेगळीच चव येते. माझ्याकडे बेलाचं पण झाड आहे बघा, त्यात अगदी म्हणजे मोठं झालं आहे. ते वरती तुम्हाला दिसणार नाही, पण हे बघा, हे आहे आमचं छोटंसं बागेतलं मंदिर. हे आहे भावकीची आमच्या सगळ्यांची मिळून ताईबाई, ते आमच्याच घरी आहे आणि सगळेजण अमावस्येला वगैरे भावकीचे लोक येऊन पूजा करतात. ह्या बघा सगळ्या खाली सोडल्या ना असं असते बघा, सगळ्या घरभर फिरतात ह्या. अगदी ह्या खोलीतनं त्या खोलीत, त्या खोलीतनं इकडे तिकडे असते त्यांचं. त्याच्यानंतर आत येऊन बघते तर बाकीची ही कामं तर माझ्यासाठी ठेवलेलीच असतात, कारण सकाळी सगळ्यांची धावपळ असते, कामावर जायची घाई असते. सगळेजण अस्ताव्यस्त सगळं साहित्य बाहेर काढून टाकलं जातं. आणि हा तर ड्रेसिंग टेबलचा दरवाजा कोण तर बंदच करत नाही. बघून जातील पण बंद करणार नाहीत. ते काम माझ्यासाठीच ठेवतात. इकडे आज सुट्टी घेतली रेसिपीसाठी म्हटल्यावर दुसरं एक काम वाढवून ठेवलं होतं. ह्यांचे कपडेच यांना नीट सापडत नव्हते. म्हटलं ह्यांना ठीक आहे, आज मी त्यांचा नीट कप्पा करून ठेवते. तर निदान 15 दिवसातून एकदा तरी प्रत्येकाच्या कपड्यांच्या घड्या घातल्या जातात. तरी देखील इकडचं तिकडं, तिकडचं इकडे हे होतंच. आता मी तुम्हाला सगळं कपाट दाखवत नाही आहे, खूप मोठं आहे ते. एक दिवस सगळ्यांची कपड्यांच्या नीट घड्या घालून झाल्या की मग तुम्हाला दाखवेन, कारण आता ते अस्ताव्यस्त आहे. आणि बघितलं तुम्ही तर म्हणाल हे कपड्याचं दुकान आहे की काय, एवढी ती कपडे आहेत. आणि ही कपडे 5 मिनटं तुम्हाला वाटत असतील झालेले आहेत घड्या घालून, पण हे 5 मिनटं झालेले नाही आहेत, अर्धा तास लागलेला आहे एवढ्या कपड्यांना. तर हे घड्या घातलेले कपडे आता मी त्यांच्या कप्प्यामध्ये ठेवून देते. त्यांच्यासाठी मी 2 असे कप्पे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये एकामध्ये पॅन्टीज सगळ्या बसतील आणि एकामध्ये शर्ट सगळे बसतील. तर बाकीचं काही दाखवत नाही. तुम्ही म्हणाल थोडंसंच का दाखवते, पण सगळं अस्ताव्यस्त आहे. नंतर सगळं स्वच्छ केलं व्यवस्थित की मग तुम्हाला बाकीचं मी कपाट दाखवेल. तर ते झालं आणि मग माझं शेवटचं काम फरशी पुसायचं होतं. ते मग मी क्लिनिंग करून घेतलं आणि मग झालं माझं सगळं काम. त्यामुळे चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.